नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आणि ही माझी पत्नी उषा सोनवणे, गाव भादली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 23/5/1994 लग्न झालं आणि आज 31वा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि आम्ही या वाढदिवसानिमित्त इथं फिरण्यासाठी आलेलो आहे. तर या 31 वर्षामध्ये 2 मुली, 1 मुलगा, तिघही इंजिनियर आहे. मुली माझ्या इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे, मुलगा पण इंजिनियर. आता 2 महिन्यात त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आहे. असा आमचा छोटासा परिवार आहे आणि आम्ही आमच्या जीवनात सुखी आहे, आनंदी आहे. तसंच प्रत्येकाला एक अपेक्षा असते, आपली जी पत्नी आहे ती खुश राहावी, आनंदी राहावी. म्हणून आजचा ट्रेड निघालेला आहे. वाढदिवसानिमित्त, ॲनिव्हर्सरीनिमित्त बायकोला फिरायला घेऊन जाणे, गार्डनमध्ये घेऊन जाणे आणि त्या काळानुसार आपल्यालाही बदल करणं गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा आज विचार केला, जुने विचार, जुने वागणं यात बदल करावा लागणार आहे. मग बऱ्याच वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच गार्डनमध्ये बायकोला फिरायला घेऊन आलो. तसं गावी याला देवधर्माला बऱ्याच वेळेस गेलेलो आहे, पण असं बायकोला गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाणं हा पहिला प्रसंग आहे. माझे भाचे, तिचे भावाचे मुलं, त्यांचा आग्रह होता, मामा आत्याला कुठेतरी फिरायला घेऊन जा. मग आता हे गार्डनमध्ये तिला फिरायला आणलेलं आहे. आणि मी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत हजारो मुलामुलींची लग्न जमलेले आहे. पण मी सांगू इच्छितो की मुलांनी आणि मुलींनी आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा. पैसा हा सर्वस्व नाही. दोघं जर आनंदी असेल, दोघांनी एकमेकाला समजून घेणारा असेल तर तुमचं जीवन सुखात आनंदात जातं. जसं आज आम्ही 31 वर्ष झाले अगदी सुखी आणि आनंदी आहे. आमचा सर्व सोनवणे परिवार चांगला आहे. आमच्या कुटुंबात मुलीचं लग्न जमवताना कधीच अडचण आलेली नाही, कारण आमचं कुटुंब हे सगळं धार्मिक आहे. आमचे आजोबा पहिले कारभारी पाटील फार धार्मिक होते. कुठं गेले त्यांची हरिपाठ, ज्ञानेश्वरी, शेतात जाताना सुद्धा ते घेऊन जायचे, वाचन करायचे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी, त्याप्रमाणे आमचे सगळं कुटुंब अगदी चांगलं आहे. आणि या चांगल्या कुटुंबात मला मामाची मुलगी भेटली, तीही चांगलीच भेटल्यामुळं आम्ही आनंदी आहे. आणि असा आमचा हा आजचा वाढदिवस छोटासा आम्ही गार्डनमध्ये येऊन साजरा केला. आणि असंच प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान मिळावं हीच या वाढदिवसानिमित्त मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो.